नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जो पॉईंट पाहणार आहोत तो आहे ॲब्सोल्यूट एरर. बरोबर आहे, ॲब्सोल्यूट एरर. तर पहिल्यांदा आपण ॲब्सोल्यूट एरर याची डेफिनेशन पाहू की ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय. बरोबर आहे. तर आपण काल पाहिलं होतं की आपण ॲक्युरेसी कशी घेतो की 3 रीडिंग घेतो आणि मग त्याच्यामधलं जे खरं रीडिंग असतं ते खरं रीडिंग आपण पाहतो. म्हणजे आपल्याजवळ 2 व्हॅल्यूज असतात. एक असते ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आणि एक असते ट्रू व्हॅल्यू. बरोबर आहे. तर यावरून आपण डेफिनेशन करू शकतो की द सबट्रॅक्शन बिटवीन observed value and the true value is called as what? Absolute error. त्याला तुम्ही काय म्हणू शकता? ॲब्सोल्यूट एरर. मग याच्यावरून आपण ॲब्सोल्यूट एररचा फॉर्म्युला दाखवू शकतो. ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू व्हॉट? ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. तर तुम्हाला यावरून लक्षात आलंच असेल आता ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय. तर पुढचं आपण पाहू रिलेटिव्ह एरर. तर रिलेटिव्ह एरर करता जर तुम्ही रिलेटिव्ह एरर बघितला तर याचा फॉर्म्युला आपण पाहू शकतो. बघा, हा फॉर्म्युला आहे. रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ट्रू एरर ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय 100. म्हणजे जो ॲब्सोल्यूट एरर तुम्ही मागच्या वेळेस काढला होता ना तो वर घ्यायचा आणि त्याला ट्रू व्हॅल्यूने भागून घ्यायचं आणि त्याला 100ने काय करायचं? मल्टिप्लाइड. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला रिलेटिव्ह एरर मिळून जाईल. मग यावरून तुम्ही डेफिनेशन अशी करू शकता. डेफिनेशन अशी मग द रेशो. ॲब्सोल्यूट एरर हा काय आहे? रेशो आहे. कोणाचा? द रेशो ऑफ ॲब्सोल्यूट एरर. द रेशो ऑफ ॲब्सोल्यूट एरर म्हणजे हा टू द ट्रू व्हॅल्यू. The ratio of absolute error to the true value is called as what? Relative error. त्याला तुम्ही काय म्हणू शकता? रिलेटिव्ह एरर. and this can be calculated by using percentage formula. आणि हे कशाने कॅल्क्युलेट करायचं? पर्सेंटेज फॉर्म्युल्याने. आणि तो फॉर्म्युला काय आहे? रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय 100. या पद्धतीने. आता समजा मग रिलेटिव्ह एरर कसा काढता तो. तर याच्यामध्ये एक छोटासा प्रॉब्लेम घेऊन आपण रिलेटिव्ह एरर बघू की रिलेटिव्ह एरर कसा काढला जातो. प्रॉब्लेम हा आहे बघा की इन ए लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट 10 ग्रॅम ऑफ potassium chloride sample decompose use data contain 3.8 gram of oxygen. The actual mass to the quantity of
पोटॅशियम क्लोराईड इज 3.92 ग्रॅम असं जर असेल तर कॅल्क्युलेट करा ॲब्सोल्यूट एरर अँड रिलेटिव्ह एरर. बरोबर आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा काय करू आपण, जे गिव्हन दिलेले आहे ना ते आपण लिहून घेऊ. गिव्हन काय आहे बघा, दोन व्हॅल्यू आहेत, 3.8 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन आणि दुसरी व्हॅल्यू आहे 3.92 ग्रॅम 3.92 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन इन पोटॅशियम क्लोराईड, अशा दोन व्हॅल्यू आहे. मग खरी व्हॅल्यू कोणती, ऑब्झर्व व्हॅल्यू कोणती, तर पहिली द सॅम्पल कंटेन 3.8 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन, म्हणजे ही ऑब्झर्व झाली की एवढं आपल्याला ऑब्झर्वेशन मिळालं 3.8 ग्रॅम ऑब्झर्व व्हॅल्यू. आणि ट्रू व्हॅल्यू कोणती, तर 3.92 ग्रॅम दॅट इज ए ट्रू व्हॅल्यू. बरोबर आहे. तर यावरून पहिला पॉईंट काढू आपण, ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एररचा फॉर्म्युला काय आहे, ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. किंमत टाकून द्या, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किती आहे 3.8 आणि ट्रू व्हॅल्यू किती आहे 3.92. बरोबर आहे. दोघींची वजाबाकी केली तर 3.92 ही मोठी व्हॅल्यू असल्यामुळे मायनस साईन देऊ आपण, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करू. 3.92 मधनं 3.8 गेली, किती उरले 0.12 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मायनस 0.10. आता या ठिकाणी निगेटिव्ह साईन इंडिकेट द एक्सपेरिमेंट. negative sign का indicate, it's the negative sign indicate that the experiment has the lower value. तर मायनस साईन काय इंडिकेट करतं की जी व्हॅल्यू आपल्याला पाहिजे ती एक्सपेक्टेडपेक्षा थोडीशी काय आहे, कमी आहे. आता याच्यात दुसरा पॉईंट जो होता तो होता रिलेटिव्ह एरर. मग पहिल्यांदा आपण काय करू, रिलेटिव्ह एरर चा फॉर्म्युला लिहून घेऊ. रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू व्हॉट, ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय 100. मग आता याच्यामध्ये ॲब्सोल्यूट एरर किती आहे त्याची व्हॅल्यू टाकून घेऊ आपण. ॲब्सोल्यूट एरर आपण आता मागच्या वेळेस काढला होता मायनस 0.12. बंद कर. तर ॲब्सोल्यूट एररचा फॉर्म्युला हा दिलेला आपल्याला, ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू. ॲब्सोल्यूट एरर जे मिळवलं आहे ते टाकून द्या, मायनस 0.12 डिवायडेड बाय 3.92 मल्टिप्लाइड बाय 100 आणि 0.12 मल्टिप्लाइड बाय 1 डिवायडेड बाय 392. 1 डिवायडेड बाय 392. आता 1 भागिले 3.2चा हा घ्यायचा टेक रिसिप्रोकल
आता रेसिप्रोकल बघण्याकरता तुम्हाला लॉग टेबलचं पुस्तक बघावं लागेल. तर लॉग टेबलच्या पुस्तकामधून ती व्हॅल्यू आपण मिळवू शकतो. बरोबर आहे. 1/3 3.992चा जर ॲन्सर पाहिला तर ते येईल 0.255. किती येईल? 0.255. आणि ह्या दोघींचा गुणाकार केला तर तो येईल -3.6. किती येईल? -3.6. तर यावरून आपण ॲन्सर डिटरमाइन करू शकतो. ठीक आहे. तर आपण थोड्या वेळाकरता थांबू. लॉग टेबलच्या पुस्तकात मी तुम्हाला ती व्हॅल्यू दाखवतो.